नमस्कार मित्रांनो, आज आपण ET प्लस TTचा बूस्टर डोस देणार आहोत। मागल्या वेळी आपण हा ET प्लस TTचा डोस दिला होता आणि आज बरोबर 15 दिवसांनी ET प्लस TTचा बूस्टर डोस देणार आहोत। तर ह्याचं प्रमाण किती कसा द्यायचा हा मी टोटल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, शेळी पालनात ET प्लस TT म्हणजे इंट्रोटॉक्सिमिया आणि टेटॅनस ही जी वॅक्सिन आहे त्याचा बूस्टर डोस द्यावा लागतो। म्हणजे जी मी पहिला 15 दिवसापूर्वी पहिला डोस दिला होता, आज 15 दिवसानंतर पुन्हा बूस्टर डोस देत आहे आणि ती बूस्टर डोस साठी सेम प्रमाण वापरत आहे। म्हणजे जे 2 ml मी दिलं होतं तेच 2 ml मी असे यांना देत आहे। तर अशा प्रकारे हा बूस्टर डोस असतो जो आपल्याला 15 दिवसानंतर देणे गरजेचं असतो। आणि जे मी पहिला जी व्हॅक्सिन वापरलंय तेच मी व्हॅक्सिनची जी बॉटल आहे तीच वापरल्या। ती जी लस आहे ती आपल्याला 2 ते 8 सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावी लागते आणि जर आपल्याला बूस्टर डोस चुकला तर पुन्हा त्या डोसचा काही उपयोग होत नाही। त्यामुळे बूस्टर डोस खूप महत्वाचा आहे। हा जो डोस आहे जसा मी पहिला सबकट दिला होता म्हणजे त्वचेखाली, त्याचप्रमाणे बूस्टर डोसला पण सेम तसाच त्वचेखाली द्यायचा आहे। आणि महत्वाचं म्हणजे काय की बूस्टर डोस देते वेळी पण शेळी तुमची आजारी नसावी, शेळी निरोगी असावी आणि सेम प्रमाण सेम बॉटल तीच आणि तिचं कोल्ड मेंटेन पाहिजे। म्हणजे ती जी लस आहे ती 2 सेल्सिअस ते 8 सेल्सिअस तापमानात असावी। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि